इथे आमदारांनी तशा प्रकारची दमदाटी द्यावी. मला त्यांनी सांगायचे, बाबाले तू आमदार कोणावर झाला, तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं, त्यावेळेचा पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता, फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते, ती सही माझी आहे आणि माझ्या सहीने तुम्ही त्या ठिकाणी आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले, घाम गाळला, आज त्यांना तुम्ही दमदाटी करता. माझी विनंती आहे, एकदा दमदाटी दिली तर वास, पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्यांना, ते त्यासाठी तुम्ही त्याची काळजी करू नका. परिस्थिती पाहिल्यावरती ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेबांना निमंत्रित केलं, त्यांनी साहेबांना चुकीच्या पद्धतीने माहिती दिली की साहेब या ठिकाणी आमदार सुनील शेळकेंनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना येऊ नये अशा पद्धतीनं दम देण्याचं काम केलं किंवा आपण कार्यक्रमाला जाऊ नका असं देखील सांगितलं. आणि साहेबांनी त्या बाबतीत लगेच प्रतिक्रिया दिली. खरं तर आदरणीय साहेब हे आजही आमच्यासाठी श्रद्धे आहेत, उद्या देखील असतील, परंतु साहेबांनी या बाबतीमध्ये वक्तव्य करताना शहानिशा करणं हे अपेक्षित होतं. मागील 50-55 वर्षाचा साहेबांचा राजकीय आपण वाटचाल किंवा इतिहास पाहिला तर व्यक्तिगत कुठल्याही पदाधिकाऱ्यावरती किंवा एखाद्या सहकार्यावरती कधीच साहेबांनी टीका केली नाही किंवा त्या पदाधिकारी किंवा या ठिकाणी आल्यावरती आपल्या विरोधकावरती देखील मला देखील आज आश्चर्य वाटते. आपण संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती पाहत असाल आणि त्यात मावळ तालुका यातली देखील परिस्थिती आज साहेबांनी प्रत्यक्षात पाहिली. की त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या वाट्याला गेला, मी कुणाच्या वाट्याला जात नाही, माझ्या जर तुम्ही वाट्याला गेलं तर मी सोडत नाही, हा इशारा त्यांनी दिलेला आहे. काय नेमकं तुम्ही वाट्याला गेले? त्यांनी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे, साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो, माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं. परंतु आपण जसं सांगितलं की तुम्ही कार्यकर्त्यांना इथं दम देता किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं की ज्यांनी कोणी माहिती आपल्याला दिली त्यांनी सुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं. एवढीच माझी अपेक्षा आहे. परंतु साहेबांनी जे काही वक्तव्य केलं की नक्की दखल घेणार, पुढील 8 दिवसांमध्ये कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत, आपण जाऊ नका, असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा. अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुराव्याशी माहिती द्यावी. अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोट